नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करतो। आज एक नवीन व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। नुकतीच पोलीस भरती झाली, अनेक विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचे फॉर्म भरले, काहींचं सिलेक्शन झालं, काही विद्यार्थ्यांना प्रतीक्षेत राहावं लागलं किंवा काही विद्यार्थ्यांना थोड्याशा मार्कावरून जावं लागलं। पण त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे, ती म्हणजे एक्साईज म्हणजे राज्य उत्पादन शुल्क ज्याला म्हटलं जातं, ओके, महाराष्ट्र शासनाची त्याची एक जाहिरात येणार आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये। म्हणजे नुकतंच मागणी पत्र जे आहे ते गेलेलं आहे महाराष्ट्र शासनाकडे आणि त्याची एक सर्वात मोठी म्हणजे जवळपास 468 पदांची एक जाहिरात येणार आहे आणि त्यासाठी अभ्यासक्रम हा पोलीस भरतीप्रमाणेच असणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये ते एक्साईजची भरती कशा पद्धतीने होणार आहे, कुठलं क्वालिफिकेशन पाहिजे, पेपर पॅटर्न कशा पद्धतीने असतोय, याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक्साईज एक सुवर्ण संधी, ज्यांचं पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं नाही त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे। ओके, तर यामध्ये दोन प्रमुख पदे असतील। ओके, त्यामध्ये आपण बघितलं तर कॉन्स्टेबल आणि दुसरं आहे ते जड वाहन प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये ड्रायव्हर। ओके, अशा दोन पोस्ट म्हणजे कॉन्स्टेबल प्लस कॉन्स्टेबल ड्रायव्हर म्हणजे सेम पद्धतीने या ठिकाणी आपण बघू शकतोय। ठीक आहे, आता राज्य उत्पादन शुल्क जे आहे ते कशा पद्धतीने काम करतं तर आपल्याला माहित आहे ते एक्साईज दारू खातं ज्याला म्हटलं जातं त्याच्यावरती आधारित आहे। ते परिचय देण्याची तुम्हाला काही आवश्यकता नाही। ओके, त्यामध्ये आपण बघितलं तर ग्रुप सी ची जाहिरात असणार आहे, कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल ड्रायव्हर दोघांचे वेतन श्री मध्ये बघितलं तर सेम पद्धतीने आहे। फरक एकच आहे की जर तुम्हाला त्यामध्ये ड्रायव्हर व्हायचं असेल तर तुमच्याकडे लायसन असलं पाहिजे, जड वाहन परवाना ज्याला म्हटलं जातं, लायसन ज्याला म्हटलं जातं, सेम त्या पद्धतीने तुमच्याकडे असायला पाहिजे। आता पात्रतेमध्ये सुद्धा पोलीस भरतीप्रमाणेच पात्रता आपण नॉर्मली बघितलं तर कॉन्स्टेबल पदासाठी 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट कॉन्स्टेबल ड्रायव्हर साठी जरी आपण विचारात घेतलं तरी 12वी उत्तीर्ण, मात्र या ठिकाणी बघितलं तर वाहन परवाना ड्रायव्हर साठी अनिवार्य आहे। मराठी भाषा, यामध्ये एज क्रायटेरिया बघितला तर वय वर्ष 18 ते 28 आहे। त्यानंतर ओबीसी एनटी जे काही मागासवर्गीय त्यांना 3 वर्ष सवलत आहे म्हणजे 18 ते 31 वर्षापर्यंत। एससी आणि एसटी ला 5 वर्ष सवलत दिली जाते ऍज पर नियम आणि यामध्ये शासकीय नियमानुसार सवलती ज्या काही माजी सैनिक असतील त्यांना आणखी एक्स्ट्रा चान्सेस दिले जातात। ओके, महिलांसाठी सुद्धा 18 ते 33 वर्षापर्यंत महिलांसाठी विशेष सवलत यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते। ओके, यानंतर आपण बघितलं तर सेम पद्धत आहे की सुरुवातीला ज्यावेळेस आपण फॉर्म फिलअप करतो तर त्यानंतर तुम्हाला किंवा त्याच्या अगोदरही फॉर्म फिलअप करताना तुमचं जे क्रायटेरिया आहे म्हणजे तो क्रायटेरिया कंप्लीट केल्याशिवाय फॉर्म भरायचा नाही। ओके, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की उंची। ओके, आता उंचीमध्ये या ठिकाणी थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळतो, पोलीस भरतीला हा थोडासा बदल नसतो। उंची जर बघितलं तर 168 ही जनरल कॅटेगरीसाठी ठेवलेली आहे। त्यानंतर मागासवर्गीय असेल तर 165। ओके, त्यानंतर छाती आहे 79 आणि या ठिकाणी मागासवर्गीयांसाठी 77। त्यानंतर फुगून 84 पर्यंत आली पाहिजे, इकडे 82 प्रमाणे। वजन हे मिनिमम 50 किलो असलं पाहिजे। ओके, त्यानंतर या ठिकाणी बघितलं आपण तर खुला प्रवर्ग महिलांसाठी बरं का, या ठिकाणी पुरुष उमेदवार आहे, इकडे महिला उमेदवारासाठी बघितलं आपण तर उंची 58 ठेवलेली आहे जनरल साठी आणि मागासवर्गीय महिला असतील तर 155 सेंटीमीटर उंची आहे। वजन महिलांसाठी 45 किलो आहे, पुरुषांसाठी 50 किलो। महिलांसाठी आपल्याला माहिती आहे की छातीची कुठल्याही प्रकारची आट नसते। त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की फिजिकल टेस्ट घेतली जाणार आहे। ओके, आता फिजिकल टेस्ट मध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी पुरुष आणि महिला यामध्ये थोडंसं डिफरंट आपल्याला करायचं आहे। सुरुवातीला आहे पुरुष, ओके, 1600 मीटर धावणं, पुरुषांसाठी 7 मिनिटं वेळ आहे, महिलांसाठी 800 मीटर धावणं आणि 5 मिनिटं वेळ आहे। त्याच्यानंतर उंच उडी ठेवलेली आहे, उंच उडी पुरुषांसाठी 1.2 मीटर्स आहे, महिलांसाठी 0.9। ओके, आणि पुरुषांसाठी लांब उडी आहे त्याचं प्रमाण आहे 3.8 मीटर आणि महिलांसाठी लांब उडी ठेवलेली आहे 2.7 मीटर, सॉरी 7 मीटर। आता हे जे आहेत ही शारीरिक चाचणी घेतली जाते एक्साईज साठी। यामध्ये 2 टप्पे लक्षात ठेवायचे आहेत, महिला आणि पुरुष। ओके, पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळ्या क्रायटेरिया आहे, जसं की पोलीस भरतीला सुद्धा असतो, पण इकडे थोडे इव्हेंट जसं की पोलीस भरतीमध्ये तुम्ही गेला तर उंच उडी आणि लांब उडी पाहायला मिळत नाही। ओके, तर या ठिकाणी हे गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत।
आता निवड प्रक्रिया कशा पद्धतीने आहे, तर नॉर्मली आपण बघितलं तर या 5 टप्प्यामध्ये निवड प्रक्रियेला आपल्याला जावं लागतं. त्यामध्ये लेखी परीक्षा आहे. लेखी परीक्षा ऍज पर पोलीस भरती लेवलला एमसीक्यू टाईप मराठी, ओके, मराठी व्याकरण आहे, जीएस आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, ओके, सेम 100 मार्काचा पेपर असेल आणि 90 मिनिटं म्हणजे 1.5 तास तुमच्याकडे वेळ असेल. त्यानंतर शारीरिक चाचणीमध्ये धावणे, उंच उडी, लांब उडी, ओके, या पद्धतीचं स्वरूप आहे. तिसरं आहे की छाती उंची मोजली जाते, ही सुरुवातीलाच मोजली जाते. त्यानंतर वैद्यकीय तपासणी म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर, आणि त्यानंतर तुम्ही मूळ जे कागदपत्र आहेत त्यांना तुम्हाला 2 बंच करावं लागतात, ओरिजिनल आणि अटेस्टेड करून. मग अटेस्टेड बंच ते त्यांच्याकडे येऊन घेतात, म्हणजे त्याला आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणतो. म्हणजे ऑनलाईन मध्ये फॉर्म फिलअप करताना जी माहिती तुम्ही भरलेली आहे, कुठल्या खेळामध्ये तुम्ही काय विशेष प्रावीण्य मिळवलेलं असेल किंवा कुठलं काय असेल, प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला ओरिजिनल दाखवावं लागेल आणि त्याची झेरॉक्स अटेस्टेड करून त्यांच्याकडे द्यावी लागेल. अशा पद्धतीचा हा टप्पा आहे. ओके, आता नॉर्मली लेखी परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने आहे, तर हे देखील ऍज पर सांगायला नको की सेम पोलीस भरतीप्रमाणे आहे. मराठी जे ग्रामर आहे त्यामध्ये तुम्हाला 25 मार्काला विचारलं जात आहे. त्यानंतर सामान्य विज्ञानमध्ये जीएस, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, राज्यघटना, ओके, यावरती तुम्हाला 25 प्रश्न विचारले जातात आहेत. त्यानंतर अंकगणित, ओके, ज्यांना 25 प्रश्न विचारले जातात आहेत. बुद्धिमापन चाचणी 25 मार्काला आहे. ऍज पर पोलीस भरतीचा लेवलचा सिलेबस या ठिकाणी आहे. कुठलाही चेंजेस पाहायला मिळत नाही, फक्त शारीरिक चाचणीमध्ये काय चेंजेस आहेत. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं की ऑनलाईन ऍप्लिकेशन म्हणजे काही दिवसातच याची जाहिरात येणार आहे. यामध्ये आपल्याला 2 गोष्टी महत्वाच्या आहेत की जवळपास म्हणजे कॉन्स्टेबल साठी 445 जागांचं मागणी पत्र जे आहे ते शासनाकडे गेलेलं आहे, प्लस 168 ड्रायव्हर. ओके, म्हणजे एवढी संख्या असणार आहे. 445 कॉन्स्टेबल आणि 168 हे म्हणजे कॉन्स्टेबल ड्रायव्हर यांचं मागणी पत्र शासनाकडे गेलेलं आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचंय, तर महापरीक्षा.gov.in नोंदणी, लॉग इन, अर्ज भरा, सही, आणि त्यानंतर फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर शासनाची जी काही तुमची परीक्षा फी घेतली जाणार आहे ती भरायची आहे, प्रिंट जपून ठेवायचे, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता आवश्यक कागदपत्र ऑनलाईन ऍप्लिकेशन साठी कुठली पाहिजेत, जन्माचा दाखला पाहिजे किंवा शाळा सोडल्याचा दाखला, ओके, म्हणजे 12वीची जी मार्कलिस्ट आहे ते पाहिजे, जातीचं प्रमाणपत्र तुमच्याकडनं असणं गरजेचं आहे. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जे लोक ड्रायव्हर साठी ऍप्लिकेशन करणार आहे त्यांच्याकडे लायसन असलं पाहिजे. पासपोर्ट साईज फोटो तुमचा त्याच्यावरती अपलोड झाला पाहिजे, जे काही त्यांची साईज सांगितली. त्यानंतर आधार कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे. ह्या सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता नियमानुसार जे काही सांगितले ते. ओके, तर हे सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर जे मूळ वेतन आहे ते ग्रुप सी ची जाहिरात म्हटली जाते. यामध्ये आपण बघतोय तर मूळ वेतन असेल, महागाई भत्ता असेल, शासनाप्रमाणे जे काही तुम्हाला फॅसिलिटी मिळणार आहेत, वैद्यकीय सुविधा असेल, ओके, सेवानिवृत्ती असेल, रजा सुविधा असेल, या सगळ्या सुविधा तुम्हाला नंतरचा पार्ट आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता तयारी करत असताना विद्यार्थ्यांना सर्वात महत्वाची गोष्ट दिलेली आहे की समजा आपण पोलीस भरतीची तयारी करतोय, कुठलाही चेंजेस नाही आपण असं म्हणतोय, परंतु ज्यावेळेस एक्साईजचे तुम्ही परीक्षा द्याल तर नॉर्मली थोडंसं चेंजेस होतंय. कसं चेंजेस होतंय, तर परीक्षेला पाठीमागचे एक्साईजच्या रिलेटेड काही प्रश्न टाकले जातील, ओके, आणि त्याच्यावरती आधारित आपल्याला 4 ते 5 मार्काचे प्रश्न विचारले जातील. तयारी तिकडे असायला पाहिजे. मग या ठिकाणी काय करायचंय, तयारी करण्यासाठी काही काही गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत की आपण दररोजचं वर्तमान पेपर वाचलं पाहिजे, मराठी व्याकरण तुमचं चांगलं असलं पाहिजे, त्यानंतर फिजिकल डेली तुम्ही केलंच पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्वाचा पॅटर्न मला वाटतो हा, कारण आपण नॉर्मली कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना पाठीमागचे क्वेश्चन पेपर जरूर वाचतो आणि वाचल्याशिवाय विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत नाही. एक्साईजची ज्यावेळेस तुम्ही परीक्षा द्याल तर त्यावेळेस मला हीच गोष्ट सांगायची आहे की जवळपास मागील 10 ते 15 वर्षाच्या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. यातून तुम्हाला जाणवेल की एक्साईज वरती 4 ते 5 प्रश्न आलेले आहेत, म्हणून इथे थोडासा पॅटर्न चेंज होतोय. आता ह्याची तयारी करताना मॉक टेस्ट, ज्या ठिकाणी तुम्ही कुठेही क्लास लावत असाल तिथे मॉक टेस्ट असणं गरजेचं आहे आणि स्वतःवरती विश्वास गरजेचा आहे. लक्षात ठेवा कोणत्याही क्षेत्रासाठी.
तुम्हाला सिलेक्शनसाठी या सर्व गोष्टी असणार आहेत. ओके, आता तुम्हाला यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं नुकतंच पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन राहिलं असेल, काही मार्कावरून गेला असेल, तर त्यांनी सातत्याने अभ्यास चालू ठेवावा. येणाऱ्या काही दिवसातच याची एक्साईजची एक जाहिरात येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला सुवर्ण संधी आहे. फिजिकल मध्ये तुम्हाला 2 गोष्टी ऍडिशन करायच्या आहेत, लांब उडी आणि उंच उडी. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. अदरवाईज सगळे पॅटर्न ऍज पर पोलीस भरतीच्या लेवल आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. उंचीमध्ये थोडासा फरक आहे. नॉर्मली पोलीस भरतीला 165 उंची ठेवली जाते, या ठिकाणी 168 आहे. एवढाच मात्र फरक या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी तयारी थांबवली असेल त्यांना मी परत या व्हिडिओच्या माध्यमाने विनंती करतो की त्यांनी जोरदार तयारी चालू ठेवायची आहे आणि नक्कीच तुम्ही जर तयारी चालू ठेवली तर तुमचं सिलेक्शन होणार आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.